आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। वक्फ बोर्डाला तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर। राज्य सरकारने हा एक मोठा निर्णय घेतलाय। वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटीकरणासाठी निधी हा जाहीर करण्यात आल्याचं कळतंय। अल्पसंख्याक विभागाकडून शासनाने हा निर्णय जाहीर केलेला आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी, वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी शासनाकडून जाहीर करण्यात आल्याचं कळतंय। अल्पसंख्याक विभागाकडून हा निधी तातडीने जाहीर करण्याचं सांगण्यात आलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी आणखीन एक आपण पाहतो आहे। राज्य सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय, वक्फ बोर्डाला पायाभूत सुविधांसाठी तसंच बळकटीकरणासाठी निधी जाहीर करण्यात आलेला आहे। अल्पसंख्याक विभागाकडून 10 कोटीचा हा निधी जाहीर करण्यात आलेला आहे। किंबहुना हा निधी तातडीने जाहीर व्हावा असा राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भात माहिती घेऊया। राजू, 10 कोटींचा निधी जाहीर झाल्याचं कळतंय, त्यामागे नक्की काय हेतू आहे? अगदी पाहतो आपण, वक्फ बोर्डाला 10 कोटींचा निधी जो आहे तो जाहीर झालेला आहे। मात्र यात आश्चर्य म्हणजे पाहिलं आपण तर निवडणूक काळामध्ये वक्फ बोर्डाचा जो आहे तो मुद्दा समोर आलेला होता। भाजपच्या नेत्यांकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती यावरती जे आहे ते टीका सुद्धा केली गेलेली होती। ते महायुतीचं सरकार आहे आणि सरकार स्थापनेच्या आधीच आपण पाहतोय का 10 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो वक्फ बोर्डाला जे आहे ते देण्यात आलेला आहे। यामध्ये आपण पाहतोय की जे काही वक्फ बोर्डाला वेगवेगळ्या पायाभूत सोयी सुविधा आहेत त्यांच्या विकासासाठी जो आहे तो 10 कोटी रुपयांचा हा निधी दिलेला आहे। त्यामुळे सगळ्यांकडून आश्चर्य व्यक्त होताना पाहायला मिळतंय, कारण निवडणूक काळामध्ये वक्फ बोर्डाला हा निधी दिला गेलेला आहे। खरंय, धन्यवाद राजू। वक्फ बोर्डाला हा निधी आता देण्यात आलेला आहे, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मात्र वक्फ बोर्डावरती अनेक ताशेरे ओढले गेले होते। त्यामुळे हा जो विरोधाभास आहे त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय। पण तातडीने 10 कोटींचा निधी जाहीर करण्याची सूचना राज्य सरकारने दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।